HM घाटमाता न्यूज। पेडच्या घाटात दिवसाढवळ्या महिलेवर चाकूचा वार करणाऱ्या चोरट्यांचा डाव, त्या महिलेने सतर्कतेने हाणून पाडला। तासगाव तालुक्यातील शिक्षक महिलेवर चाकूचा वार करून चोरी करण्याचा डाव हाणून पाडला। ही घटना पेडच्या घाटात घडली। याबाबत मिळालेली माहिती अशी: हर्षदा ज्ञानदेव भोईटे, वय वर्ष 28, राहणार हातनूर, तालुका तासगाव, या माध्यमिक विद्यालय विजयनगर किंदरवाडी या शाळेत शिक्षिका आहेत। शनिवार असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर त्या नेहमीप्रमाणे विजयनगर पेड या घाटातून हातनूर आपल्या गावी निघाल्या होत्या। 11:30 वाजण्याच्या सुमारास पेडच्या घाटात दोघेजण दुचाकीवर उभे होते। त्यांनी शिक्षक महिलेची गाडी अडवून त्यातील एकाने हातात चाकू घेऊन वार करण्यासाठी चाकू उगारला असता हर्षदा भोईटे या शिक्षिकेने सतर्कतेने बचाव करण्यासाठी चाकू हाताने रोखून धरला व त्यांच्याजवळ असणारा स्प्रे त्यांनी चोरट्यांच्या तोंडावर मारला। त्यामुळे चोरटे गळ्यातील मंगळसूत्र ओढत असताना त्यांच्या डोळ्यात व तोंडावर स्प्रे उडाल्याने चोरटे गोंधळून तेथून पळून गेले। या सर्व झटापटीत हर्षदा भोईटे यांच्या हाताला इजा झाली आहे, पण त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। पेड व खानापूर परिसरातून चोरट्यांचा दिवसाढवळा धुमाकूळ असल्यामुळे नागरिकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती विजयनगरच्या पोलीस पाटील अंजना वैभव पवार यांनी तासगाव पोलिसांना दिली। या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघ साहेब व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला। पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत। ज्ञानेश्वर शिवाजी भोईटे, हातनूर। काय झालं आज सकाळी शनिवारी सकाळी शाळा होती आणि मिसेस तिकडं ड्युटीला गेलेल्या होत्या माध्यमिक शाळेत। मग 11:30 वाजता शाळा सुटली विजयनगरची। मग त्याच्यानंतर विजयनगर नंतर एक 10 मिनिटात पेडच्या घाटात आल्यावर तिथे एक दोघंजणी थांबलेले होते। 2 व्हीलर गाडी होती त्यांच्याकडे, होंडा गाडी होती, त्यांना काही नंबर प्लेट वगैरे काय नव्हती। मग त्यातला एक जण गाडीपासून उतरलेला होता आणि एक जण गाडीवर बसलेला होता। मग ते उतरलेलं होतं, त्यानं चाकूचा असा धाक धावला, गाडी थांबवली। गाडी थांबवल्यानंतर मिसेस उतरल्या, त्याने ते चाकू हातात घेतला, धरला त्याने मारल्यानंतर, आणि धरल्यानंतर त्याने ती झटापटी करून त्यांचं मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला। त्यात ते चाकून सोडल्यामुळं त्याने मंगळसूत्र पाक तोडून खाली टाकलेलं होतं। त्यात त्याने स्प्रे हातात घेऊन स्प्रे मारला। स्प्रे मारल्यानंतर ते स्प्रे कसला मारला म्हणून ते पळून गेले, पण ते चाकू त्या हातात तसाच होता। तो जर चाकू जर सोडला असता तर एखादा दुसरा पण वार होण्याची शक्यता होती। गाव कुठलं तुमचं? गाव हातनूर। आणि शाळेला कुठे होते मॅडम? शाळेला विजयनगर। विजयनगर। शाळेचं नाव काय? शाळेचं नाव विजयनगर महाविद्यालय। अच्छा, आता विजा काय झाल्या का? विजा म्हणजे हाताला जो चाकू धरलेला होता त्याचा ते घाव चांगला असा बसलेला आहे, त्यामुळे हातानं ते रक्त वगैरे येत होतं। किती वाजता झाले तरी? 11:30 शाळा सुटली म्हणजे 11:45 दरम्यान एक 10 मिनिटाचा तिथं घाटाचा रोड आहे, त्यामुळे 11:45 दरम्यान झाले। हा विषय अपवादा नसून हा सरळ मागे आपण त्यानंतर त्यांनी मला लगेच कॉल केला। मी गावात असल्यामुळे लगेच गेलो, पाहतोय तर आल्यानंतर त्या हातात चाकू, हातात आलेलं रक्त आणि मंगळसूत्र तुटलेलं ते हातात घेऊन येत होते। त्यानंतर आम्ही लगेच पोलीस स्टेशनला कळवून तिथे येऊन PS साहेबांनी पंचनामा वगैरे सगळं केलेलं आहे प्रोसेस। ओके। HM घाटमाता न्यूज।